This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही महत्त्वपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. शिरूड येथे अवकाळी पाऊस, वीज पडून बैलजोडी मृत, शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयाचं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, धान पिकाला फटका बसण्याची शक्यता. आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार वैशाली दरेकर रथात स्वार होऊन करणार रॅलीत शक्ती प्रदर्शन, उमेदवारी अर्ज करणार दाखल. आणि आता बातम्या सविस्तर. महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावण्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहावयास मिळतंय. विदर्भात शेतातील उभ्या पिकाचं नुकसान तर केलं आहेच, यातच वर्धा जिल्ह्यात शिरूड गावालगत शेतशिवारात शेतकरी शुभ्रोधन मेंढे यांची बैलजोडी झाडाखाली बांधली असताना अचानक वीज कोसळून बैलजोडी जागीच ठार झाली. यामुळे शेतकऱ्याचं 1 ते 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं असून शासनानं आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी या शेतकऱ्यांना मागणी केली आहे. दरम्यान शेतीच्या हंगामात बैल मरण पावल्यानं हळहळ व्यक्त केली जाते. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा. गोंदिया जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धान पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी धान पीक कापणीला आलं असून या अवकाळी पावसामुळे या धान पिकाचं आता नुकसान होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबर आंबा आणि फळभाज्यांना सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. मात्र उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळालाय. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, गोंदिया. अमरावतीच्या यावली शहीद येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव साजरा करण्यात येतोय. तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव विदेशासह राज्यातील हजारो गुरुदेव भक्तांची यावली शहीद गावात उपस्थिती असते. पहाटे 5:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर पार पडला तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यास सुरुवात होते. यावेळी ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्तानं यावली शहीद गावात 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. जन्मोत्सव सोहळ्यानंतर यावली शहीद गावातून पालखी आणि पदयात्रा निघते. राष्ट्रसंतांची जन्मदिवस हा ग्रामजयंतीच्या नावानं साजरा होत आहे. आणि आज त्यांच्या जन्मगावात ही ग्रामजयंती साजरी होत असताना, इथं उपस्थित होत असताना अतिशय आनंद वाटला. कारण राष्ट्रसंतांचे विचारच एक मानवता धर्मवादी आहेत आणि संपूर्ण जगात त्यांचे विचार आज पेरले गेलेले आहेत. मी या निमित्तानं हेच अपेक्षा व्यक्त करेल की जे राष्ट्रसंतांचे विचार आहेत, एक संघ राष्ट्र, सर्व जाती धर्म एक, सर्व धर्म समभाव, हे जे काही विचार आहेत, हे विचार त्यांचे असेच सदोदित प्रसारित व्हावेत की जेणेकरून आज त्या विचाराची गरज आहे. ते विचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे ग्रामजयंती वंदनीय राष्ट्रसंतांचा हा जन्मदिवस हा ग्रामातील लोकांसाठी केला आहे. खरं म्हणजे ग्रामातील लोक माझा सुखी व्हावा, सुखसंपन्न व्हावा याच्यासाठी ग्रामजयंती आपण साजरा करतो. राष्ट्रसंत म्हणजे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक होतं. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी का मंदिर आहे मारा. आपण आज बघितलं की अमेरिकेहून विल हॅरिस आणि त्यांची सगळी सहकारी मंडळी या ठिकाणी आले. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रसंतांचा हा संदेश फक्त भारतात नव्हे तर भारतापासून दूर 7 समुद्रापलीकडे अमेरिकेपर्यंत आणि विविध देशांपर्यंत पोहोचला. हाच खरं म्हणजे एक राष्ट्रसंतांचा चमत्कार आहे. महाराज म्हणतात की मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूँ शब्द से होता अशुभ का रास है, मैं न किसे पहचानता मुँह देख के नहीं बोलता, सत क्या असत क्या देख कर बात अपनी खोलता. त्यांच्या शब्दाची जादू आहे आणि त्या शब्दांच्या प्रभावानं समाजाचं प्रबोधन, समाजात बदल हा नक्कीच होईल. हाच ग्रामगीतेचा खरा अर्थ असेल. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, यावली.
रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचेच पारडे जड असणार आहे. ओपिनियन पोल किंवा लोकांमध्ये काहीही दाखवत असले तरी वातावरण एकच आहे आणि चर्चा काहीही असली तरी तटकरे जिंकतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट रायगड. कधी पक्षामधलं नेतृत्व बिनकामी झालेलं आहे. त्याच्यामुळे जे ग्रासरूटचे कार्यकर्ते आहेत किंवा तिथले स्थानिक नेतृत्व आहेत ते नेतृत्व आता पक्ष बदल निश्चित करणार. कारण शेका पक्षाचं आता एकंदर ग्राउंडवरती काही उरलेलं नाही आहे आणि म्हणून आपण बघितलं गेले 5-6 महिन्यामध्ये अनेक नेते कार्यकर्ते शेका पक्ष सोडून इतर पक्षात जातात. याचं खरं तर आत्मपरीक्षण जयंत पाटलांनी करायला पाहिजे. जयंत पाटली ग्राउंड रियालिटीची भाषा कधी बोलत नाही आहे, तर देश पाटलाची भाषा बोलतात. त्यांनी खरं ग्राउंडवर बघावं आपला पक्ष उरला की नाही उरला. तो खरं त्यांचं दुकान बंद करण्याची वेळ आली आणि लोकसभेच्या निकालानंतर शेका पक्ष कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होईल असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. आणि यासह महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं. यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में से 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो. डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स. यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939. अरे बाराती आ गए. दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है. मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा. अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी. आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट. तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए. आपका जिससे हो मान आलीशान. PNC अप्लाई. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinova Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. बघूया पुढील घडामोडी. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी 42 उमेदवारांचे 55 नामनिर्देश पत्र दिनांक 25 एप्रिल पर्यंत प्राप्त झाले होते. दुसऱ्या दिवशी छाननीत 36 उमेदवार वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानंतर दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 11 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं 25 उमेदवार हे निवडणूक लढण्यासाठी अंतिम करण्यात आले. त्यांना दुपारी 3 नंतर लगेच चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या 25 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट अहमदनगर. अहमदनगर 37 लोकसभा मतदारसंघामध्ये विड्रॉलच्या शेवटच्या दिवशी जे विड्रॉल झाल्यानंतर 25 उमेदवार आता आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्या सगळ्यांना आपण आज चिन्ह वाटप देखील केलेलं आहे. 7A तयार करून आता मंजुरीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपण पाठवलेलं आहे. ती मंजुरी मिळताच आपण ज्या EVMसाठी, पोस्टल बॅलेटसाठी जे मतपत्रिका लागणार आहे त्याची छपाईची प्रक्रिया येरवाडाच्या प्रेसमध्ये सुरू होईल. त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचं मी सांगतो 3734 मतदान केंद्र आहेत. त्या प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचारी आणि 1 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपण केलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी देखील पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने आणि राज्य शासनाने जे काही पोलीस फोर्स CAPF पाठवणार आहे त्याच्या मदतीने आपण एरिया डॉमिनेशन करून देखील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवलेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जे आमचे फ्लाईंग स्क्वॉड आहेत, व्हिडिओ फ्लाईंग स्क्वॉड आहेत, त्या टीम देखील अतिशय उत्कृष्ट
उत्कृष्टरित्या काम करत आहेत. अनेक ठिकाणी अनेक गाड्यांच्या तपासण्या करून साधारणतः 73 लाखाच्या वर आपण सीजर देखील केलेलं आहे. सोने देखील 1 किलोच्या वर पकडलेलं आहे. काही ठिकाणी नार्कोटिक गांजा वगैरे जो प्रकार आहे तोही पकडलेला आहे. सर्व टीम आपली जी आहे ते पूर्णपणे काम करते आहे. आता येणाऱ्या 13 तारखेला आपलं जो मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष होणार आहे त्यासाठी सर्व मतदार बंधूंनी उत्सुकपणे बाहेर यावं आणि त्यांना मतदान केंद्रावर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी जे अत्यावश्यक सुविधा आहेत त्या देखील आम्ही देणार आहोत. सावली असेल, पिण्याचं पाणी असेल, वॉशरूम असेल, दिव्यांगाकरिता, सिनियर सिटीजनकरता आणि गरोदर मातांकरता लाईनीत उभारण्याची गरज नाही आहे. त्यांना देखील थेट आपण मतदान केंद्रामध्ये नेण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आमचं आहे. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मतदानासाठी उत्सुकपणे बाहेर यावं आणि अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये आपण 75%चा टप्पा आपल्या जिल्ह्यांनी ओलांडावा ही माझी अपेक्षा आहे. थँक्यू. महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेचे उमेदवार वैशाली दरेकर या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. त्यांच्या या रॅलीसाठी रथ तयार करण्यात आलाय. या रथावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या नेत्यांचे फोटो लावण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नवीन चिन्ह तुतारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची नवीन चिन्ह मशालीसह इतर मित्रपक्षांच्या चिन्हाचे झेंडे या रथावर लावण्यात आलेत. महान्यूज 7 करिता कल्याण लोकसभेमध्ये आपण बघतात आहे की जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगत आहे व हा जो रथ आहे हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, गटप्रमुख, शाखाप्रमुख व पदाधिकारी यांनी स्वतः मेहनत घेऊन काल रात्रीतून तयार केलेला आहे. कारण की आपण बघतात आहे की उमेदवार फिरत असताना काही लिमिट आहे, पण समोरच्या उमेदवाराकडे 5-5 LED रथ, 2-2 मोठे मोठे रथ असे असताना आमचा जो उमेदवार आहे तो एक सर्वसाधारण गरीब कुटुंबामधला असल्यामुळे आम्ही सर्वांनी मेहनतीने हा रथ आमच्याकडून त्यांना देत आहोत. बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून धुमाकूळ घालत 4 इसमाचा बळी घेऊन दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक वाघ T86M ला जेरबंद करण्यात बल्लारशाह वन विभागाला अखेर सोमवार 29 एप्रिलला सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान यश आलंय. मागील 5 वर्षात पहिल्यांदा एवढा मोठा वाघ परिसरात पकडण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे बल्लारपूर शहर जंगलालगत परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय. शोध मोहीम राबवली, त्यामध्ये सदर वाघ बेशुद्ध आढळला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून त्यास पिंजऱ्यात बंद करून पुढील तपासणीकरिता वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे पाठविले. वाघ नर असून तो अंदाजे 10 वर्षाचा असल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर. नाशिक लोकसभा निवडणुकीत एकीकडे उमेदवारीवरून चर्चावाद सुरू असताना आता तिकीट दिले तर कोणत्याही क्षणी मी निवडणूक लढायला तयार आहे असं म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझ्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे, गावागावात मी फिरलो आहे आणि नाशिकमधील प्रश्न मला माहिती आहेत. काहीतरी एजेंडा घेऊन जनतेसमोर जावं लागेल असं देखील आमदार माणिकराव कोकाटे म्हणालेत. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट नाशिक. विषय असा आहे की मी या अगोदरच आपल्याला सांगितलं आहे की जर पक्षाने मला आदेश दिला तर मी कुठल्याही क्षणाला निवडणूक लढवायला तयार आहे. माझी यंत्रणा आहे, मी निवडणुकीमध्ये मला अनुभव आहे, गावागावामध्ये मी फिरलेलो आहे आणि या नाशिक लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मला चांगले माहिती आहे. आजच्या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा उमेदवार फिरतो आहे आणि त्यामुळे आपल्याला निवडणूक आपल्याला खूप अडचणीची होईल अशा प्रकारचं जे मत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रश्नावर आत्तापर्यंत उमेदवार बोललेले नाहीत. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रश्नावर होणं आवश्यक आहे आणि दुर्दैवाने कुठल्याही प्रश्नावर चर्चा या ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे 100% ही काहीतरी अजेंडा घेऊन जनतेसमोर जावं लागेल आणि तो अजेंडा घेऊनच जनतेसमोर मी जाईल असा जाणार नाही. हो, वाटतं ना की उमेदवार लवकर निश्चित झाला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा आहे आणि सर्वच इच्छुक उमेदवारांची पण अपेक्षा आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये 4-5-6 जागा अजून पेंडिंग आहेत आणि त्या सर्व जागांचा निर्णय अजून होणं बाकी आहे. त्यामुळे फक्त नाशिकच बाकी आहे असं नाही, तर इतर अनेक ठिकाणी अजून काही डिस्प्यूट्स आहेत. परंतु तिन्ही पक्षाचे नेते जोपर्यंत एकत्र बसत नाही आणि
जोपर्यंत वाटाघाटी होऊन आणि निर्णय होत नाही तोपर्यंत ही सगळं भिजत घोंगडे 1-2 दिवस अजून चालेल असं मला वाटतं. परंतु लवकरात लवकर हा निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि यासह महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर. क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज. बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा. आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट. पहले आए और बेहतर इलाज पाएं. हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर. All problems one solution under the guidance of Dr. Sachin Jipkate. Central India's largest reliable multi-speciality hospital coming soon.